मिनिमम कोरम आलाय आता. जय गुरु सर्वांना. जय गुरु. आज सरांनी एक मेसेज दिलेला आहे, सर्वांनी वाचला असेल तो, की सप्टेंबर मध्ये प्रवेशची परीक्षा होईल आपली. त्याच्या आधी हा बालबोधचा अभ्यास संपवायचा या महिन्यामध्ये आणि परीक्षा घ्यायची. आणि पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला प्रारंभचा अभ्यास सुरू करायचा आहे. साधारण 1 ते 1.5 महिन्यात तो संपेल आणि त्यानंतर प्रवेशचा अभ्यास राहील, तो 1-1.5 महिन्यात संपेल. मध्ये एक थोडासा गॅप असू शकतो, काही सुट्या असतील सणावारांच्या. तर या पद्धतीने आपण ऑगस्ट पर्यंत प्रवेशच्या परीक्षेची तयारी पूर्ण केलेली असेल. त्यानंतर उजळणी घेतली जाईल, अडचणी काय असतील त्या समजून घेतल्या जातील. प्रत्येक गोष्ट पुन्हा आपण चर्चा करून समजून घेऊ आणि 20 सप्टेंबरची आसपास परीक्षा होईल त्यावेळेला आनंदाने परीक्षा देऊ, असा एक हम्म. प्लॅन आहे. तुम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा, अभ्यास आणि परीक्षा. आणि याशिवाय काही अवांतर वाचन असेल काही, तेही करावं. अवांतर ऐकायचं काही असेल ते पण करावं. आणि जेव्हा जेव्हा आपण अवांतर विषयावर बोलू तेव्हा आपण त्याच्यावरती चर्चा करूया. आता ह्या अ, अभ्यासाला सर आपल्याकडे परीक्षा मी हा आत्ताच जॉईन झाले. हा परीक्षा हा कधी आहे आणि ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? ऑनलाईन परीक्षा असणार आहे. ऑनलाईन म्हणजे काय, की उत्तर आपल्याला ऑनलाईन नाही द्यायची. उत्तर हा आपल्याला घरी बसूनच लिहायची. हा प्रश्नपत्रिका जे येईल आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअपवर सर पाठवता येईल त्या परीक्षेच्या एखादा मिनिट आधी, हा याप्रमाणे आपण त्या प्रश्नाची उत्तरं त्या पेपरवरती लिहायची. पेपरचा फॉर्मॅट जो असतो उत्तरपत्रिकेचा, तो पण तुम्हाला पाठवला जाईल. त्यावर काय भरायची माहिती सांगितली जाईल आणि ती अच्छा. उत्तरं लिहायची. त्याचा फोटो काढायचा, त्याचं PDF तयार करायचं आणि PDF हे हा परीक्षा संपल्यानंतर थोड्या वेळामध्ये सरांना त्यांच्या व्हॉट्सअप ID वरती पाठवून द्यायचं. आणि जी हार्ड कॉपी अच्छा. असेल ती त्या दुसऱ्या दिवशी वगैरे कुरिअर करायचं त्याला. अच्छा. अशा आणि घरी बर. बसूनच लिहायचंय आपल्याला. पुढे अच्छा. परीक्षा केंद्र फक्त लिहिताना आपण परीक्षा केंद्र जे आहे ते त्यांचं जे संस्था आहे, हा जय सत्संग समूह मुलुंड, हा याचा आपण त्या ठिकाणचं केंद्र म्हणून लिहायचं. पण केंद्र परीक्षेसाठी हे आपल्या घरूनच असणार आहे. आपल्या घरून उत्तर लिहायची आणि याला अपेक्षित असे की अच्छा. आपण योग्य प्रकारे लिहायचं त्यामध्ये. हा बस. चालेल चालेल. फार काही अवघड नसतं, काही पेपर सोपा असतो. तर प्रारंभाची जेव्हा तुम्ही द्याल त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईलच. ही परीक्षा ही खूप सोपी असते. फक्त आपल्याला काय, प्रारंभाची कधी आहे? प्रारंभाची आता बघूत ना, अभ्यास संपेल आपला समजा. असं गृहीत धरू आपण की एप्रिलमध्ये आपण अभ्यास सुरू केला तर मेच्या हा. 2 मे मध्ये संपेल तर केव्हा तरी. जूनमध्ये वगैरे घेऊ त्याला. आणि अच्छा, त्यानंतर म्हणजे जून जून टोटल किती परीक्षा असणार आहे म्हणजे एकूण? दोन जे असणार त्या इंटरनल परीक्षा आहेत, त्या आपण अच्छा. संस्थेत नाही हा. तो पेपर जो अच्छा. असेल तो आपण इंटरनली तयार करू किंवा मग अच्छा. एखादा मागचा आलेला स्टँडर्ड पेपर घेऊन त्याची उत्तर आपण लिहून घेऊ. हे सराव हा. परीक्षा असेल एक प्रकारची. आपल्याला जज हॅलो. करण्याकरता की आपण किती अभ्यास झाला आणि किती करायचं बाकी आहे, त्याप्रमाणे आपण प्लॅन ओके. करू शकतो पुढचं. या हो, 2 परीक्षा मला तो सुरुवातीच्या फॉर्म असतील. तो फॉर्म बघितला. हो. 300 आणि 100 किती भरायचे एकूण काय? नाही नाही, सध्या ह्या परीक्षेत 200च आहेत. 100 रुपये 200च जे आहेत ते भरायचं. गीतेच्या परीक्षेत 100 रुपये आहे. जे लोक गीतेचा क्लास गीतेचे. करतात, हा, म्हणजे रात्री 8 वाजता गीतेचा क्लास असतो, तो क्लास हा. करणारे जे असतील त्यांनी गीतेचा फॉर्म वेगळा आहे, तो फॉर्म भरायचा आणि ते 100 रुपये वेगळे पाठवायचे. इथे ह्या परीक्षेचं जे आहे ते प्रवेशच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आणि त्याची 200 रुपये वेगळे पाठवायचे. जे गीतेचा प्रवेश क्लास परीक्षा ना? प्रवेश परीक्षेचे, हा. आणि जे गीतेचे हो. परीक्षा देत नाहीयेत त्यांनी फक्त हे 200 पाठवायचे. अजून काही मध्ये कोणी बोललं का आता? बरं. कोणतरी आवाज आला काय? तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला 10 पाठ आहेत.
आपण 7व्या पाठाला परवा सुरुवात केली होती. तर आणि तो हा, फॉर्म आता भरायचा आहे ना? हो, फॉर्म भरायचा तो. त्या फॉर्मचा गुगल फॉर्म म्हणून आहे तो. गुगल फॉर्म बघितला का? त्या गुगल तुम्ही फॉर्म एकदा वरती बघ. परत पाठवाल का? हो, आहे ना तो, त्याच्यावरती आहे. हा, सर जर डिस्क्रिप्शन बॉक्सवर हे कराल का फॉर्म, म्हणजे मग ते ठीक आहे. हा, सोपं जाईल शोध. तसं तसं करू, त्याला हा, डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकू. ओके, चालेल. म्हणजे आणि तो सोपं जाईल. QR कोड किंवा बँक पेमेंट डिटेल्स पण जर डिस्क्रिप्शन वर हे ते केले पण ना तर तिथे मग ठीक आहे. सोपं हा, जाईल. ठीक ठीक आहे, ठीक आहे. हा, चालेल. ओके. ओके, पाठवतो. गुगल फॉर्म भरणं सोपं आहे त्या ठिकाणी. माहिती काही वेगळी अशी काही नाही आहे. नाव, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस अशीच माहिती आहे. आणि ते सबमिट तर करायचं. ती हा, सहीचं काय करायचंय? सही. सही कुठेतरी करायची कागदावर एखाद्या, त्याचा एक हा फोटो काढायचा आणि तो कागद जो हा असतो तो PDF मध्ये करून त्या ठिकाणी अपलोड करायचा. त्या अपलोडला क्लिक केलं की बर तो विचारतो तुमचं कुठे आहे ती फाईल. ती त्या फाईलला जाऊन त्या हा लोकेशनवरती क्लिक केलं की ती फाईल इथे येऊन जाते. बर. आणि परीक्षा फी आधी भरली तर चालेल ना, का फॉर्म भरायच्या आधी भरली तरी चालेल, नंतर भरली तरी कसं चालेल? कसं नाही, आधी भरले आधी भरा नंतर भरा, पण खूप गॅप नका हा ठेवू, मग लिंक राहत नाही त्यात ना. नाही. हा हा म्हणून हा ओके. म्हणजे फॉर्म आणि फीस साधारणपणे एका हा दिवशी असलं म्हणजे काय होतं की हो कळतं आपला फॉर्म आहे आला, पैसे आले, रेकॉर्ड ठेवायला हो सोपं जातं. बर. आणि पोर्शन समजणार कसं काय? किती आहे? नाही, आता हे पोर्शन सांगतो, पोर्शन. आम्ही सांगतोच ना प्रत्येक वेळा तुम्हाला. हा आता हा ही जी परीक्षा असेल, पहिली परीक्षा जी आपली आहे बाळबोधची, याला 10 पाठ हम्म. आपले गद्याचे आहेत आणि 3 पाठ जे आहेत ते पद्याचे आहेत. पद्य म्हणजे काय की त्यामध्ये काही सुभाषित आहेत, काही लोकोक्ती आहे आणि काही असं छोट्या छोट्या म्हणीसारखे वाक्य असतात. मग त्याचा अभ्यास आणि बाळ त्याच्या प्रबोध. परीक्षेचं नाव बाळ प्रबोध का? नाही, प्रबोध नाही, परीक्षेचं नाव बाळबोध असं म्हणजे बालवाडी बाळबोध. सारखं. हा, अच्छा. बाळबोध असं. हे अगदी सुरुवातीचं इनिशियल माहिती अशी 10 पाठ संस्कृतची. पद्याचे आणि हा आपला गद्याचा पाठ 10, अजून आता 7वा चालू आहे. 7, 8, 9, 10 हे गद्य असेल आणि त्यानंतर मग सर घेतील पद्य. त्यांना म्हणजे त्यांच्या तुम्ही त्यांनी क्लास घेतलाच नाही अजून, तर मग पद्य मी घेईल म्हणे. हे आपले 10 पाठ झाले की मग ते 3-4 क्लासेस ते घेतील आणि होपफुली पुढच्या आठवड्यामध्ये अभ्यास संपेल याचा. त्यानंतर एक थोडा गॅप देऊ घरी तयारी करण्याकरता. तुमच्या काही अडचणी असतील तर परत त्याला आपण दूर करू आणि मग एखाद्या रविवारी मे बी आणखी पुढच्या रविवारी एक 2 तासाची परीक्षा घेऊ तशी. आपला अंदाज सर हा येतो. फॉर्म कोणाला पाठवायचा? सॉफ्ट कॉपी यांना सरांनाच पाठवायचा. ग्रुप ग्रुपवर टाकला तरी चालेल किंवा मग यांचा व्हॉट्सअप नंबर ग्रुप नाही का सर? ग्रुपवर टाका, हरकत नाही. ग्रुपवर टाकलं तर चालेल ना? नाही, मला वाटतं गुगल फॉर्म आहे ना तो. गुगल फॉर्म मध्ये काय नाही, सबमिट गुगल क्लिक फॉर्म. हा, पाठवायचं कोणाला नाही, सबमिट सबमिट. केला की सबमिट हा, होईल. ऑटोमॅटिक ओके. जाईल त्यांना. हा, तो सबमिट करायचा. पण मग त्याची प्रिंटआउट काढायची म्हणलात ना तुम्ही? नाही, ती माहिती थोडी भरलीच चालते. मग सही आपण जी आहे ती त्या ठिकाणी वेगळी पाठवतोय ना. अपलोड करायची. बरं. अपलोड केली सही, मग ती सही त्या फॉर्मवरती, जो फॉर्म तिथे पाठवायचा संस्थेला, भारतीय हो, विद्याभवनला, त्याच्यावर तर सही सहित चालला जाईल तो. ठीक आहे. सगळ्यांचे फॉर्म एकत्र येतील आणि मग चालला जाईल तो. सर आणि fees- रिक्वेस्ट होती, या रविवारच्या ऐवजी पुढच्या रविवारी परीक्षा ठेवली तर बरं होईल. रविवारी नाही आहे परीक्षा. नाही अजून ना? परीक्षा ओके वेळ ओके. अजून, आपला अभ्यास संपायचा आहे ना. हे 10 पाठ हो आपले अजून हो. 4 पाठ व्हायचे आहेत. 4 पाठ ह्या शनिवारपर्यंत बरं. होतील. त्यानंतर सरांचे अजून ओके. पद्य भाग जो आहे, पोएट्री भाग जो आहे, तो ह्याला एक तो 1 वीक व्हायचा. लागेल समजा. हा, एका पाठाला 2 दिवस जरी हा धरले हा आपण तरी त्यांना एक हा 4-5 दिवस लागतील, 6 दिवस वगैरे. पुढच्या शनिवारी किंवा बरोबर. शुक्रवारी वगैरे संपेल आणि त्यानंतर मग ठरवतील ते किंवा तुम्हाला एक किती अजून 8 दिवस गॅप देऊन मग परीक्षा होईल. म्हणजे ओके अजून ओके. साधारणतः ठीक 3 आहे. आठवडे आहेत आपल्याकडे. असं काही बरोबर लगेच सर. ओके. लगेच अशी, हा, लगेच काही प्रेशर नाही असते. एक्झाम नाही. हा हा. आणि त्यातही समजा ठीक. कुणाला काही अडचण असेल तर थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवतो आपण, की तुम्हाला सकाळची वेळ नसेल तर दुपारी द्या किंवा हो काय. हो हो. हा, असं. बरोबर. होय होय. हा, बरोबर. चालेल. शक्यतो एका वेळेला दिला आलं म्हणजे संपून जातं काम एकदा, एवढंच. हो बरोबर आहे. तर ते 20 सप्टेंबर लिहिलं होतं ग्रुपवर कुठेतरी. 20 सप्टेंबर जी आहे ती प्रवेश परीक्षा, शेवटची तिसरी राहील ती. सध्या आपण अच्छा. फक्त बाळबोध घेणार आहोत एक हो, हो. साधारणतः 3 आठवड्यामध्ये आणि त्यानंतर मग प्रारंभची होईल 1-1.5 महिन्यानंतर.
आणि त्यानंतर फायनली मग प्रवेश होईल. बरं बरं ठीक. प्रवेशच्या अभ्यासाला फक्त प्रवेशचा जो सिलेबस आहे तोच राहतो. पण त्यामध्ये कसं की प्रवेशचा अभ्यास म्हणजे ह्या इकडच्या सगळ्या अभ्यासाचं अक्युमुलेशन असतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्स जो बरं अभ्यास असतो तोच केला जातो. बरं बरं प्रवेश नंतर पुढच्या परीक्षा ज्या आहेत, परिचय आणि कोविद, हे आणखी पुढच्या सप्टेंबर पर्यंत ठरेल. अच्छा. म्हणजे 1 वर्ष आणखी पुढे. हे प्रवेश झाला म्हणजे काय की आपल्याला बऱ्यापैकी ओळख संस्कृतची झाली, आपण वाचू शकतो, लिहू शकतो, असं गृहीत धरलं होऊ शकतं आपलं. म्हणजे या सप्टेंबरला आपण वाचण्यापर्यंत, अर्थ लावण्यापर्यंत आपली प्रगती होते इंडिपेंडेंटली. बरं त्यानंतर मग थोडंसं काही साहित्यातला भाग, काही मग इतर बरं माहिती, मग रेग्युलर बातम्या ऐकून त्याचा अर्थ आपल्याला कळतो का, किंवा वेगवेगळे दूरदर्शनचे सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम असतात. वार्तावली म्हणून शनिवारी ते प्रसारित करतात, तो आपण ऐकू शकतो. करंट टॉपिक्सवर असतो तो. रोजच्या रेडिओवरच्या बातम्या असतात सकाळी आणि संध्याकाळी, त्या ऐकून आपल्याला ते समजतात की नाही आपण अंदाज लावू शकतो. आणि अशा अनेक म्हणजे संस्कृतच्या कथा आहेत, वेगवेगळी माहिती आहे. मग त्या ठिकाणी त्यांचं जे मुख्य काव्य आहेत, रघुवंश आहे, रामायण आहे, महाभारत आहे, त्यातला आपण काय प्रयत्न करू शकतो का, असं एक पण बघायला हरकत नाही पुढे जाऊन, जेव्हा आपली आणखी प्रगती होईल त्यावेळेला. चालेल, मागचं मला सुरू हे करू. हा बोला. चालू करून देते काय असं होत नाही एवढं. हा, बोला बोला. काय म्हणता मॅडम, रक्तवर्ण आपण काय बोलताय का, रत्नप्रभा मॅडम? नाही सर. नाही ना, अजून कोणी बोलतोय का? ओके, नाही वाटतं. मग आपण आपला रेग्युलर अभ्यास सुरू करू. 18 सध्या आलेले आहेत. हो हो, येस. हा परवाचा पाठ आहे, कालचा आपण घेतला असतो. एक त्याचं क्विक रिडिंग करून घेऊ. छोटा पाठ आहे हा एकदम. काही वाक्य आपण वाचले, समजून घेतले त्यावेळेला. मी पुन्हा एकदा वाचतो, मी एक रिव्हिजन म्हणून. रमेश किम करोती, रमेश काय करतो. एषः रमेशः, हा रमेश. किम करोती एषः, हा काय करतो. सूर्यम पश्यती, हा सूर्याला बघतो. पश्चात किम करोती, नंतर काय करतो. पश्चात सह उपवनम गच्छती, नंतर तो उपवनाला जातो, बागेला जातो. उपवनम जे आहे, याच्या आधी आपण एक शब्द शिकलो होतो, उद्यानम. इथे उपवनम पण आहे. उपवन म्हणजे सुद्धा बाग आणि उद्यान म्हणजे सुद्धा बाग. उपवनम, उद्यानम हे जे आहे अनुस्वार घेऊन कर्म म्हणून घेतलेलं असतं. त्यावेळेला त्याला तो जाण्याच्या प्रक्रियेमध्ये असेल तर ते उपवनम होईल. आणि बागेत जाऊन काही करत असेल, खेळत असेल किंवा काही इतर काम करत असेल तर ते उपवने होईल. तर हा गच्छती आहे म्हणून उपवनम झालं. पश्चात सह उपवनम गच्छती. तत्र किम करोती, तत्र म्हणजे तेथे. तत्र सह व्यायामम करोती. अनंतरम कुत्र गच्छती, अनंतरम सह गृहम गच्छती, घरी जातो. आता हे पुढचं वाक्य इथे, अनंतरम सह गृहम आगच्छती, मग तो घरी आला. आता घरी आला म्हणजे तो कुठल्या स्टेजला आहे, म्हणजे दारामध्ये आहे किंवा काय. जर असेल तो घरापाशी आला असेल तर गृहम आगच्छती, अदरवाईज ते गृहे आगच्छती असं. ततः किम करोती, नंतर तो काय करतो. तदानीम किम करोती, त्यानंतर काय करतो, तेव्हा काय करतो. प्रथमम दुग्धम पिबती, पश्चात पुस्तकम पठती. सह किम पत्रमपि लिखती, काय तो पत्र पण लिहितो. सह पत्रमपि लिखती, तो पत्र पण लिहितो, पत्र सुद्धा लिहितो. सह कुत्र क्रीडती, तो कुठे खेळतो. सायंकाले क्रीडांगणे क्रीडती धावती च, संध्याकाळी तो क्रीडांगणामध्ये खेळतो आणि पळतो. श्रेष्ठ बालक रमेश, रमेश हा श्रेष्ठ बालक आहे.
आज सकाळी ह्याची PDF तुम्हाला ठेवलेली आहे ग्रुपवरती. प्रसाद परांजपे जे आहेत त्यांनी ते मागच्या पाठाची ही दोन्ही पण ठेवलेली आहेत. तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्यावेळेला ती वाचून याचं हे रिव्हिजन तुम्ही अभ्यासाचं करू शकता. अशा प्रकारे हा पाठ संपलेला आपला. आता पुढचा जो आहे 7वा पाठ आपण सुरू करूयात. की आपण सुरू केला होता काल. हे शब्द आपण काल बघितले होते. मंदिरम, मंदिरम म्हणजे देऊळ किंवा मंदिर. भक्तः, भक्त. देवः, देव. अन्यः, आणखी दुसरा. कदा म्हणजे केव्हा. तदा म्हणजे तेव्हा. विशालः, विशाल म्हणजे खूप मोठा. वटवृक्षः, वडाचे झाड. ततः, तेव्हा. हे इतके आपण शब्द परवा वाचले होते. मंदिरम जे आहे ते नपुंसकलिंगी आहे आणि जिथे जिथे विसर्ग आहे ते सगळे पुल्लिंगी आहे. भक्तः, देवः, अन्यः, विशालः, वटवृक्षः, ततः हे सगळे पुल्लिंगी आहेत. आणि कदा जे आहे ते अव्यय आहे, म्हणजे त्याचं स्वरूप बदलत नाही. अव्यय जे असतात ते कायम तसेच असतात. हे आपण बहुतेक वाचले होते, तरी आपण सुरुवात करू वाचायला परत एकदा. वैशालीताई, हा हे वाचाल एक पहिलं. वाचू की हा, सकाळी? पहिलं. अहम देवम नमामि, मी देवाला नमस्कार करतो. हे आपण काल थोडी चर्चा केली असेल याच्यावरती. अहम देवम नमामि, मी देवाला नमस्कार करतो. तर देवम आलं इथे. इथे आपण बघितलं की देव जे आहे ते पुल्लिंगी आहे. देवः, देवाः. तर इथे त्याचं रूपांतर इथे जेव्हा ते कर्म म्हणून वापरलं गेलं. कर्ता कोण आहे? अहम आहे. आणि कुणाला नमस्कार करतो? देवाला करतो. देवम म्हणून देवाचं रूपांतर देवम झालं. आणि अहम असल्यामुळं नमामि, मी देवाला नमस्कार करतो. अहम देवम नमामि. ओके. पुढचं राजेंद्र गोलेकर साहेब. त्वम कुत्र गच्छसि, तू कुठे जातोस? एकदम सोपं वाक्य आहे. आपण पुष्कळ वाक्य बघितल्याशी. तू कुठे जातोस, फक्त कुत्र हा शब्द कुठे या हिशोबाने. थँक्यू सर. गिरीश देशपांडे साहेब. अहम मंदिरम गच्छामि, मी देवळाला जातो. देवळाला जातो. देवळात म्हणलं तर ते वेगळं बनतं. देवळाला हो. जातो. देवळाला जातो. हा, अहम गच्छामि हे माहिती आपलं. मंदिरम जसं देवम केलं आपण इथं मंदिरम जे आहे हे नपुंसकलिंगीच आहे, पण इथे कर्म आहे. अहम गच्छामि, कुत्र गच्छामि, मंदिरम गच्छामि. म्हणून मंदिरम जे आहे ते कर्म आहे. आणि हे जे हलंत म आहे याचं रूपांतर इथे अनुस्वारामध्ये झालेलं आहे. अहम मंदिरम गच्छामि. ओके, सोपं आहे. बुद्धं शरणं गच्छामि जे आहे हा, ते मी बुद्धाला शरण जातो. हो, अहम बुद्धम गच्छामि झालं ठीक तसं आहे, ते. म्हणजे हो, अहम धम्मम गच्छामि, मी धर्माला शरण जातो. तसंच ते म्हणजे सर मग त्यावेळेस. हा, मग मी देवळात जातो तर त्याला मग काय असेल जर इथे मी देवळाला जातो असं हो, वाटत असेल मग अहम जोपर्यंत मी मंदिरम जाण्याच्या गच्छामि. प्रक्रियेमध्ये आहे तोपर्यंत मी देवळाला जातो. आणि जेव्हा मी पण म्हणजे मराठीत आपण नेहमी जाण्याच्या प्रक्रियेत सुद्धा मी देवळात चाललोय हो किंवा ना, देवळात फरक आहे. जातोय म्हणजे मराठी मधल्या पण ह्याच्यात संस्कृतमध्ये फरक आहे तसा. हा म्हणजे जर समजा आपल्याला असं म्हणायचं की मी मंदिरामध्ये देवाला नमस्कार करतो, तर मग ते अहम मंदिरे देवम नमामि असं होईल. अच्छा. म्हणजे मंदिराच्या आत जाऊन जर मी या ठिकाणी करतो, किंवा मग अहम हा. मंदिरे देवम अभिषेकम करोमी, अच्छा असं त्या मंदिराच्या आत आणि जाऊन मग करतो. हा, सर अच्छा मग हिंदीमधलं ही तसंच लिहिलंय. हिंदीमधलं हो मंदिर में जाता. त्या भाषेचं मंदिर स्वरूप में आहे ना. हा, मंदिर को जाता हूं असंही म्हणता येते तिथे, पण ते मंदिर में घेतलं. ऍक्च्युली मंदिर को म्हणजे हे जास्त योग्य राहिलं असतं.
तो मंदिरात गेलेला नाही अजून. तर त्यांनी भाषांतर मग करताना मी मंदिर मी देवळात आहे तर त्याला मंदिरे मंदिर मंदिरे अहम गच्छन्ति मंदिरे मंदिर अस्मि. अस्मि. हा, हा. अच्छा. याचं मग स्त्रीलिंगी कसं होईल? लाईक अहम देवम अहमचं अहमच नमामि. राहील. अहमला हे बदलत नाही. मग मुलगा ते पण तेच मी देवाला नमस्कार करतो किंवा करते असं करतो दोन्ही पण होऊ करते शकतं. एकच. अच्छा. नमामी हे दोघांनाही अप्लिकेबल आहे. गच्छामी दोघांना अप्लिकेबल आहे. अहम पण सगळ्यांना अप्लिकेबल. ओके. या ठिकाणी भेद नाही आहे. आय थिंक आधी बोलत होते त्यामुळे देऊळसाठी वर्ड हवा होता का? कुठे कुठे म्हणजे जर मराठीत आपण देऊळच म्हणतो, हो तर संस्कृत मध्ये सुद्धा देऊळ हा शब्द वापरून बोलायचं होतं का त्यांना? देऊळ संस्कृतमध्ये तर मग देवालय अहम हा शब्द आहे. देवालयम गच्छामि, देवालय हा देवालय शब्द चालेल का बोल? देवालय शब्द आहे ही संस्कृतमध्ये. देवालयम गच्छामी असं म्हणता येतं. इथे मंदिरम वापरलेलं आहे. ते कुठलंही आलय, हिमालय, देवालय ते चालतंय. ज्या ज्या ठिकाणी आपण वापरतो साधारणपणे आलय लिंकड जे आहे ते सगळे संस्कृतमधून आलेले आहेत. ओके, पुढे जाऊयात. नीलिमाताई, नीलिमा चव्हाण. हा, ताई वगैरे नाही, मी छोटी आहे. हो नाही ठीक आहे, ठीक आहे. आता ते कळत नाही इथे मंदिर काही साधारणपणे. मी मागच्या आठवड्यात पूर्ण मिस केलाय, पण मी कॅचअप करेल या वीक मध्ये. हो हो अं, दे. हा. मंदिरस्य पुरस्तात् नाही एकः त्याच्यावरचं मॅम. तत्र किम अस्ति. हा तेथे काय आहे? हा तिथे काय, तत्र म्हणजे तिथे, किम म्हणजे काय, अस्ति. आता इथे आपण वरती बघितलं की मंदिरांचं इथं अनुस्वार रूपांतर झालं. इथे याच्या आधी सुद्धा किम मध्ये की वरती अनुस्वार आला होता केव्हा तरी, पण इथे मात्र हलंत म आलेलं आहे. याचं कारण काय, ह्याच्या पुढचं जे आहे अक्षर हे हे जे आहे ते स्वर आहे. तर जेव्हा स्वर असतं पुढे त्यावेळेला इथे जर हलंत म असेल तर त्याचं रूपांतर अनुस्वारामध्ये होत नाही. इथे मग तसंच पाय मोडलेला म किंवा हलंत म असं घ्यावं लागतं. पण आपल्या पुरतं सध्या पुरतं तरी आपण अनुस्वार वापरून जरी केलं तरी चालू शकतं. ज्यांना हे लक्षात राहील आणि ते करू शकतील किंवा या ठिकाणी समोर स्वर आहे आपण हलंत म घ्यायला पाहिजे तर ओके, दॅट इज परफेक्ट. म्हणजे ते ग्रामरच्या व्याकरण दृष्टीने शुद्ध आहे. तत्र किम असते. ओके, आता ह्याच्या टीचर पुढचं आधी दुसरं काहीतरी एक्झाम्पल द्या ना, की ज्याच्यामुळे ते किम कीवर का, त्वम किम करोशी आपण म्हणलं ना ते, आपण मागे याच्या आधी बघितलं तेव्हा होतं ते. कीवर डॉट येणार. कीवर अनुस्वार होता कीवर. त्यावेळेला. हा, कारण ते पुढचं अक्षर क होतं म्हणून त्याला हम्म. गरज नव्हतं. आता इथे आहे म्हणून आपल्याला ते हलंत म घेणं आवश्यक आहे. अ आ इ ओ यू साठी हा हेच हेच हलंत म अ वापरायचं. आई उ ए आय ओ हा जे आहे तेच स्वर त्याच्यासाठी संस्कृतमध्ये पण आहे. हलंत. हा, बाकी सगळी व्यंजन आहेत जशी मराठीमध्ये तशी. संस्कृतमध्ये ह पर्यंत व्यंजन आहेत. ळ क्ष ज्ञ हे संयुक्त अक्षर आहेत. ओके, पाचवं घ्यायचं पुढचं. अश्विनीताई. अश्विनी हा आहे. हा, हा. मंदिरस्य पुरस्तात् एकः विशाल वटवृक्षः अस्ति. हम्म, म्हणजे मंदिराच्या समोर एक विशाल वटवृक्ष आहे. आहे हा. मंदिरस्य पुरस्तात्, हे शेवटचं तर आहे ना, त्याचा अर्धवट उच्चार हम्म. करायचा. मंदिरस्य अच्छा. पुरस्तात् एकः मंदिरस्य विशालः पुरस्तात् वटवृक्षः अस्ति. ते मंदिरस्य वटवृक्ष पुरस्तात् एकः विशालः एकः वटवृक्षः विशालः वटवृक्षः अस्ति. अस्ति. आता इथे आपण बघितलं वटवृक्ष 7 नंबरला पुल्लिंगी आहे. हम्म. हम्म. आणि हे इथे काही बदलायची गरज नाहीये. हा. किंवा काय आहे, वटवृक्ष आहे. वटवृक्षम असती असं नाही होणार इथे.
वटवृक्ष असंच राहील. मंदिराच्या अच्छा समोर काय आहे? वटवृक्ष आहे. विशाल म्हणजे वटवृक्ष. एक कर्त्याच्या रूपात आहे. जेव्हा कर्ता असतो हा एखादं कुठलंही नाम किंवा हे, त्याचं स्वरूप बदलायची हा गरज नाही. त्याचं जे असेल ते अच्छा तेच राहतं. आणि मग या ठिकाणी वटवृक्ष आहे. वटवृक्षाच्या पुढे विसर्ग आहे, पुल्लिंगी आहे. म्हणून हे विशाल जे आहे हे पण हा पुल्लिंगामध्ये आहे. म्हणून ते अच्छा विशाल वटवृक्ष आलं. हा आणि हे एकह जे आहे ही संख्या आहे, ही पण एकह द्वि असं एक द्वि असं असतं. तर हे सुद्धा एक प्रकारचं विशेषण आहे, संख्यात्मक विशेषण. एकह एकम नाही वटवृक्ष, एकम नाही, एकह, कारण हे एकम वटवृक्षाशी लिंक्ड आहे. एक हे जे आहे ते अच्छा वटवृक्षाचं विशेषण आहे. ठीक आहे. विशाल जे आहे हम्म. ते वटवृक्षाचं विशेषण आहे. आणि नियम असा आहे की जे नाम असेल, जे कर्ता असेल, त्या कर्त्याप्रमाणे विशेषणाचं स्वरूप बदलतं. म्हणजे ह्या अच्छा कर्त्याची जी काय विभक्ती असेल, जे काय लिंग असेल, त्याप्रमाणे त्या विशेषणाची लिंग आणि विभक्ती बदलते. हा साधारण नियम आहे हा. जेव्हा आपण ते हो. विभक्ती शिकू त्यावेळेला त्याचा विचार केला जाईल परत. वटवृक्षाच्या ऐवजी चालेल एखादं समजा अं, काय म्हणतात त्याला, स्त्रीलिंगी असतं, तर इथं मग मंदिरस्य पुरस्ताद एका विशाला लता असती, म्हणजे वेली, हा एक वेल आहे. तर असं असतं, तर मग ती लता स्त्रीलिंगी आहे. तर एका झालं असतं, विशाला झालं असतं आणि लता झालं असतं. जात असत अशा प्रकारचा बरोबर बदल त्याप्रमाणे होतो. हो. हे आणि परत आपण दोन वगैरे असेल तर पण मग ते चेंज होतं मग ते सेंटेन्स. वचनाप्रमाणे वचनही बदलेल, त्याप्रमाणे सगळं बदलेल. मग ते पुन्हा आपण पुढचं उदाहरण येईल त्यावेळेला घेऊत. मग सगळ्या गोष्टी एकाच वेळेला नको. सर हे मंदिरस्य, हे रस्य हा, हे राहिलं नाही आलं. का? हा हा मंदिरे हा. नाही आलं. ओके ओके हो, ओके हे- ओके. अच्छा. हे नवीन आलं, मंदिरस्य. हा. म्हणजे मंदिराचे. आपल्याला थोडस जर आठवत असेल मराठीमधलं, चाची चे, हा ही जी विभक्ती असते ही षष्ठी विभक्ती असते. हम्म. आणि हे मंदिरस्य म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ते काही काही ठिकाणी स्वरूप बदलतं. पण साधारणपणे स्य जिथे लागलेलं असतं ते षष्ठी विभक्ती असते. त्याचा अर्थ चाचीचे मध्ये लागतं, लिंगाप्रमाणे, त्याच्या वचनाप्रमाणे. त्याचं बहुवचन पण चाचीचे मराठीमध्ये आहे. आणि इथे मंदिरस्य किंवा जे काय वस्तू असेल ते. तर म्हणजे मग आपण हे अहम सोडून देऊ. पण रामस्य, रामाचे, वृक्षस्य, वृक्षाचे. इथं स्य हा प्रत्यय लागतो तेव्हा ते हा षष्ठी प्रत्यय असतो, षष्ठी विभक्ती असते. मग ते म निघून जातं त्यातलं, म्हणजे मंदिरम होतं ना आपलं, तर हा अम हा ते हा येस. ते मंदिर निघून स्य लागतं. हा स्य झालं. हा येस, तो पण एक भाग आहे. मंदिरामधलं जे शेवटचं म असतं ते जाऊन त्याच्याऐवजी स्य आलं तिथं, मंदिरस्य. म्हणजे हे जे बदल होतात विभक्तीमध्ये, ते आपण जेव्हा विभक्तीचा अभ्यास करू तेव्हा खोलाने घेऊ. सध्या पुरता बरं. आपण एवढं लक्षात ठेवू किंवा स्य जे आहे ते चाचीची षष्ठी विभक्ती आहे. पुरस्तात हा शब्दच आहे. एकह विशाल हे विशेषण आहे. वटवृक्ष हे पुल्लिंगी आहे. त्याप्रमाणे त्याचे विशेषण बदलले आणि षष्ठी विभक्ती लागली. अस्ति हे क्रियापद आहे. तर ते दोन साठी मंदिरस्य पुरस्तात विशाल वटवृक्ष असती असं येणार का? हा, द्वी होईल तिथे ना. मग हा मग म्हणजे ते मग विशाल मग ते सगळं वटवृक्ष. बदलेल ते. मग ते दोन जर म्हटले ना तुम्ही, तर मग ते हा अं, एक जे असतं जाणार. एकाच्या वेळी ते द्वी होईल त्या ठिकाणी. विशालो वटवृक्षो असं होईल ते. असं आपण बघितलं ओके. ना ते. हा, द्विवचन जे बघितलं आपण त्याप्रमाणे होईल. किंवा मग तीन असेल तर मग त्रिणी विशाला वटवृक्ष, विशाल वटवृक्ष, तीन असतील तर. किंवा बहुनी एकम खूप कसं अनेक असतील. एकम कसं वापरायचं म्हटलं? नाही, एकम नाही. मग ते त्या एकम ठिकाणी वटवृक्षाच्या ऐवजी तुम्हाला एखादं नपुंसकलिंगी करता लागेल त्याला. एकम पुस्तकम असं होईल.
ते आपण जसं जसं येईल तसं बघू ना, खूप कल्पना करण्यापेक्षा. सध्या आपण हेच वाक्य लक्षात ठेवू किंवा या ठिकाणी कर्त्याप्रमाणे विशेषण बदललं आणि एक षष्ठी विभक्ती आली. पुढे आज येते उदाहरणं आपल्या अशी, तेव्हा आपल्याला पुन्हा आणखी क्लिअर होईल. माधुरी कुलकर्णी, माधुरी मॅम. त्वं तत्र कदा गच्छति? हम्म. तू तेथे केव्हा जातोस? जातोस. व्हेरी गुड. त्वं तत्र, तू तेथे, कदा, केव्हा. तत्र आणि कदा हे दोन्ही अव्यय आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जर वापरलं, जसं आता इथे आपण बदललं याचं स्वरूप मागच्या वाक्यामध्ये, विशालः एकः असं बदललं, तसं होत नाही. हे कुठेही जर वापरलं, तत्र कदा वगैरे अशी अक्षर, यदा कदा तदा, अत्र तत्र कुत्र, हे सगळीकडे तेच राहतील. कुठलीही विभक्ती असू दे, कुठलंही लिंग असू दे, कुठलंही वचन असू दे. त्यामुळे हे नेहमी असेच वापरलं जातं. त्वं तत्र कदा गच्छति, तू तेथे केव्हा जा. पुढचं गिरीश देशपांडे साहेब, तुमचं येऊन गेलं का आता? हो, झालं माझं, झालं. हा, वैशाली ताई मग. अहम तत्र प्रातः समये गच्छामि. ओके. मी तेथे सकाळी जातो. ओके. आता इथे आणखीन एक मुद्दा आहे. अहम तत्र प्रातः समये, समये, समय हा शब्द आहे त्यातला, आणि त्याला ये लागलं, ये झालं ते समयचं. आता ये म्हणजे काय असतं की वेळ आणि जागा. आपण जसं बघितलं थोड्यापैकी, ग्रहे, मंदिरे, जेव्हा आपण त्याच्या आतमध्ये असतो त्यावेळेला तसं वापरलं जातं. आणि जेव्हा वेळ असते, कुठल्याही वेळेसंदर्भात असतं, त्यावेळेला त्याला एकारांती केलं जातं. प्रातः समये, सायं समये, पंचवादने, षटवादने, एकवादने, तर हे सगळे जे असतात ते एकारांती समय असतं. समयला प्रत्येक वेळा एकारांती लावलं जातं. म्हणून इथे घेतलं त्यांनी, अहम तत्र प्रातः समये गच्छामि. बाकीचं यामध्ये हा एकच मुद्दा आहे, वेगळं वेगळं नाही. ओके. ओके. सुरेखा कोकजे मॅडम. ततः किं करोषि? मग काय करतोस? मग काय करतोस? सकाळी तिथे सकाळच्या वेळी गेल्यावर काय करतोस? तथा किं करोषि. पुढचं वाक्य सीमा रत्नपारखी. ततः देवं पश्यामि नमामि च. नंतर देवाला पाहतो व नमस्कार करतो. हा, तर हे पाहतो, हे आता ठीक आहे, पश्चिमीचं शब्दशः भाषांतर झालं ते पश्यामी, हा. पाहतो. हा, पण आपण देवाला दर्शन करतो असं म्हणूया आपण, आणि नमस्कार करतो. दर्शन करतो. हा, असं हा, म्हणजे बरं. हिंदीमध्ये त्याने बरोबर घेतलं ते. नाही का होतं, देवाला पाहतो हे आहे तसं तुला मनाला भावत नाही. हे ततः देवम पश्यामी, मी देवाचं दर्शन घे, देवाचं म्हणतो आपण मराठीमध्ये, तर देवाचं दर्शन करतो आणि नमस्कार करतो. आणि दोन ऍक्शन्स त्या ठिकाणी, दोन गोष्टी आहेत म्हणून च म्हणून घेतलं. चला आणि आहे त्या चला. ठिकाणी. हा, बरं. देवाला बघतो आणि नमस्कार करतो, देवाचं दर्शन घेतो आणि नमस्कार करतो. ओके, थँक्यू. नमस्कारोमी पण चालेल ना तिकडे, नमामीच्या ऐवजी? हा, चालतो असं ते, पण हे नमामी लक्षात ठेवू आपण. तसं आपण या लक्षात ठेवायचं कशा करता की आपल्याला परीक्षा दृष्टीने पण बघायचं यामध्ये. एखाद्या वेळेला असं मी त्याच मराठी दृष्टीने विचारते, चुकून नमस्कारोमी लिहिलं तर चालेल का? बघूया सुद्धा काय चालतं, तसं नाही असं काही नाही, चालतं. ला आणि छे, देवालाच असतं. म्हणजे देवाचे. संस्कृत मध्ये काय होतं की ते देवम असं म्हटलं जातं ना. मग देवमचं जे आहे ते द्वितीय विभक्ती आहे. मग द्वितीय म्हणजे काय, मराठीमध्ये आपण घेतलं तर सला ते सला नाते. सला ते हे एकवचन झालं आणि सला नाते हे बहुवचन झालं. मग तसं आपण जर भाषांतर जर केलं देवमचं, तर देवाला होईल, ते देवास होईल. कोकणामधला असेल तो म्हणजे देवास नमस्कार केला. मग तेव्हा दर्शन घेतो नाही म्हणता येणार नाही ना? पाहिलं हेच, म्हणजे शब्दशः
भाषांतर करताना आपल्याला बघितलंच होईल, पाहिलंच होईल. त्यावेळी देवाला हा. पाहिलं, नमस्कार केला. बघितलं आणि नमस्कार केला. पाहिलं, नमस्कार केला. पाहतो आणि नमस्कार करतो. स्नेहलताई. मन्दिरे अन्ये के आगच्छन्ति हा, के आगच्छन्ति के आगच्छन्ति. मंदिरात आणखीन कोण येतात? हा, तर आपण शब्द बघितलेला कह. कह म्हणजे कोण? कह झालं आपल्याला. हो. कह म्हणजे कोण? कहचं बहुवचन के. म्हणजे के जे आहे ते अनेक वचन आहे, बहुवचन आहे. म्हणजे कोण कोण, आणखी कोण. जेव्हा अनेक लोकांबद्दल म्हणजे कह म्हटलं तर मग कोण येतं, एक कोण येतो. मग तिथे अन्य नसतं आलं, अन्य आलं असतं. त्यांनी के लिहिलं म्हणजे अजून कोण येतात. आगच्छन्ती क्रियापद आहे. एकटं असतं तर आगच्छती आलं असतं. क्रियापद आगच्छन्ती आलं याचा अर्थ ते बहुवचन आहे. आणि के म्हटलं म्हणजे ते बहुवचन आहे. हे बहुवचन असल्यामुळं अन्य जे आहे, हे शब्द आपल्याला गेला इथे तो. इथे आहे का? अन्य चौथा, आणखी दुसरा. तर अन्यचं रूपांतर काय झालं इथे मग? अन्ये. ते का झालं? कारण हे बहुवचन के आहे. त्या के सारखं ते अन्य झालं. मंदिरे, मंदिरामध्ये. आता हे मंदिरम नाही ऐकलं इथे. मंदिरे अन्ये के आगच्छन्ति. मंदिरामध्ये अजून कोण येतात, आणखी कोण येतात, असे बदल त्यामध्ये झाले. हे ओकेच? स्नेहलताई ओके वाटतं तुम्हाला? काही शंका आहे हो. यामध्ये? नाही ना? ओके, थँक्यू. आता इरा. स्नेहलताई ओके, थँक्यू. अन्ये भक्ताः आगच्छन्ति. आणखी भक्त येतात. आणखी भक्त येतात. आता हे सुद्धा तसंच आहे. आपण काय शिकलो इथे? भक्त. नंबर 2 ला इथे काय? भक्त. एक वचन पुल्लिंगी भक्त. अन्ये भक्तः आगच्छन्ति. अन्य भक्त हा अनेक वचन आहे, बहुवचन आहे. आगच्छन्ति क्रियापद पण बहुवचनाचं आहे. आणि भक्त हा अनेक वचन बहुवचन असल्यामुळे अन्य बनलेलं आहे. अन्यचं अन्य झालं. अन्ये भक्तः आगच्छन्ति. ओके तुला इरा हे? हो सर. क्लिअर? हा, ओके, चालेल. वेदश्री. ते किम कुर्वन्ति. ते काय करतात? ते जे आहे ते सुद्धा बहुवचन आहे. ते म्हणजे ते. मराठी मधलं ते आणि संस्कृत मधलं ते याचा अर्थ एकच आहे. सह. सह आपण बघितलं तो. सहचं बहुवचन ते. ते किम कुर्वन्ति. कुर्वन्ति हे बहुवचनाचं. कुरु. कुरु त्याचं बहुवचन कुर्वन्ति. किम. आता इथे किम बघा, हे जे इथं अनुस्वार घेतलेलं आलेलं आहे. कारण पुढचं जे ते क आहे, क हे काही स्वर नाहीये, म्हणून त्यांनी हलंत म नाही घेतलं. ते किम कुर्वन्ति. ते काय करतात? ते म्हणजे कोण? अन्ये भक्तः. इतर भक्त काय करतात ते येऊन मग ते? पुढे कोण आहेत? सोनाली सुळे.